नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण AC सर्किटवरती 15 इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा ACचं फुल फॉर्म काय आहे? अल्टरनेटिंग करंट। ACचं फुल फॉर्म काय आहे? अल्टरनेटिंग करंट। सर्किट, व्हॉट इज मीन बाय सर्किट? सर्किट इट इज नथिंग बट द क्लोज्ड पाथ। सर्किट म्हणजे काय? क्लोज्ड पाथ। ज्या ठिकाणी क्लोज पाथ फॉर्म होते आपण त्याला काय म्हणतो? सर्किट म्हणतो। ठीक आहे, तर दोन टाईपचे सर्किट्स असतात, एक आहे DC सर्किट आणि दुसरा आहे AC सर्किट। ठीक आहे, DCचं फुल फॉर्म काय आहे? डायरेक्ट करंट। ठीक आहे, ACचं फुल फॉर्म काय आहे? अल्टरनेटिंग करंट। तर ह्या AC सर्किटवरती आपल्याला 15 इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत। तर फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द SI युनिट ऑफ फ्लक्स डेन्सिटी। ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? फ्लक्स डेन्सिटीचं युनिट काय आहे हे विचारलेलं आहे। त्याच्या अगोदर आपल्याला फ्लक्सचं युनिट माहिती पाहिजे। फ्लक्सचं युनिट आहे वेबर। फ्लक्सला कशाने डिनोट करतो आपण? फ्लक्सला फायनी डिनोट करतो आणि मेजर कशामध्ये करतो? वेबरमध्ये मेजर करतो। आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी फ्लक्स डेन्सिटी विचारलेला आहे। फ्लक्स डेन्सिटीला कशाने डिनोट करतो आपण? बीनी डिनोट करतो, कॅपिटल बीनी। कॅपिटल B इक्वल्स टू φ/A। ठीक आहे, φ/A। फाय म्हणजे काय? फ्लक्स। फ्लक्स वेबरमध्ये मेजर करतो आणि एरिया मीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतो। म्हणजे फ्लक्स डेन्सिटीचं युनिट काय आहे? वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला। ठीक आहे, दोन्हीपैकी एक, वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा टेस्ला। चला ऑप्शन बघूया आपण। ऑप्शन A आहे टेस्ला। ठीक आहे, ऑप्शन B आहे। आता एक एक ऑप्शन आपल्याला नेग्लेक्ट करायचा आहे। ठीक आहे, म्हणजे आपल्याला करेक्ट आन्सर शोधता येते। आता ऑप्शन B वेबर आहे। वेबर कशाचं युनिट आहे? फ्लक्सचं युनिट आहे आणि आपल्याला कशाचं युनिट विचारलेलं आहे? फ्लक्स डेन्सिटीचं विचारलेलं आहे, म्हणून ऑप्शन B काय होतो? हा नेग्लेक्ट होतो। त्याच्यानंतर वेबर पर मीटर, ऑप्शन C काय आहे? वेबर पर मीटर। ठीक आहे, वेबर पर मीटर स्क्वेअर असलं असतं तर फ्लक्स डेन्सिटीचं युनिट करेक्ट असलं असतं। ठीक आहे, म्हणून ऑप्शन C सुद्धा आहे का? नाही। ठीक आहे, म्हणून हा सुद्धा काय झाला? नेग्लेक्ट झाला। एम्पियर टर्न AT हे कशाचं युनिट आहे? MMFचं युनिट आहे, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स। मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे? MMF इक्वल्स टू N इंटू I। N म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स आणि I म्हणजे काय? करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर। ठीक आहे, किंवा करंट फ्लोईंग थ्रू द टर्न, NI म्हणजे एम्पियर टर्न, AT म्हणतो त्याला आपण। हे कशाचं युनिट आहे? MMFचं आहे। म्हणजे ऑप्शन D सुद्धा काय झाला या ठिकाणी? नेग्लेक्ट झाला। म्हणून क्वेश्चन नंबर 1चं करेक्ट आन्सर आहे ह्या ठिकाणी टेस्ला। करेक्ट आन्सर कुठला आहे? क्वेश्चन नंबर 1चं टेस्ला। नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स। ठीक आहे, कॅपॅसिटन्सचं युनिट काय आहे? आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या ठिकाणी ऑप्शन थ्रू जाऊया आपण। ऑप्शन A काय आहे? म्हो। ठीक आहे, म्हो कशाचं युनिट आहे ह्या ठिकाणी? रजिस्टन्सचं युनिट काय आहे? ओहम। ठीक आहे, रजिस्टन्सचं युनिट काय आहे? ओहम। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जर आपण त्याला कंडक्टन्स, ठीक आहे, कंडक्टन्स इक्वल्स टू काय लिहिता येते आपल्याला? 1/R। ठीक आहे, 1/R म्हणजे 1/ओहमलाच आपल्याला काय लिहिता येते? म्हो लिहिता येते। ठीक आहे, MHO। म्हणून हे ह्या ठिकाणी कॅपॅसिटन्सचं युनिट आहे का? नाही। त्याच्यानंतर ऑप्शन A नेग्लेक्ट झाला। त्याच्यानंतर ऑप्शन B हेनरी। हेनरी कशाचं युनिट आहे? हेनरी इंडक्टन्स आहे। ठीक आहे, इंडक्टन्स मेजर्ड इन हेनरी। इंडक्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो? हेनरीमध्ये मेजर करतो। त्याच्यानंतर फॅरॅड। फॅरॅड ही कशाचं युनिट आहे? कॅपॅसिटन्सचं युनिट आहे। ठीक आहे, ऑप्शन D काय आहे? कुलम। कुलम कशाचं युनिट आहे? चार्जचं युनिट आहे। ठीक आहे, चार्ज आपण कशामध्ये मेजर करतो? कुलममध्ये। बघा ह्या ठिकाणी एक जरी क्वेश्चन असला तर तुम्हाला ह्या ठिकाणी 4 टाईपमध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह करता येते। बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स। कॅपॅसिटन्सचं युनिट काय आहे? फॅरॅड। हे करेक्ट आहे। तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द युनिट ऑफ कंडक्टन्स, कंडक्टन्सचं युनिट काय आहे? म्हो। म्हणजे ऑप्शन A करेक्ट येईल। व्हॉट इज द युनिट ऑफ इंडक्टन्स, इंडक्टन्सचं युनिट काय आहे? हेनरी। ऑप्शन B। व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज। ठीक आहे, चार्जचं युनिट काय आहे? कुलम। अशा टाईपमध्ये 4 टाईपमध्ये जरी क्वेश्चन तुम्हाला आला तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे। ठीक आहे, म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2चं करेक्ट आन्सर काय आहे? कॅपॅसिटन्सचं ह्या ठिकाणी फॅरॅड। ऑप्शन C करेक्ट आन्सर आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया। व्हॉट इज द युनिट ऑफ परमिनन्स। ठीक आहे, परमिनन्सचं युनिट आपल्याला ह्या ठिकाणी विचारलेलं आहे। ठीक आहे, परमिनन्स म्हणल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला परमिनन्सचा फॉर्म्युला आहे
फाय अपॉन एन इंटू आय. फाय म्हणजे काय? फ्लक्स कशामध्ये मेजर करतो? वेबरमध्ये. एन इंटू आय म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आणि करंट हे कशामध्ये मेजर करतो आपण? एटी ॲम्पियर टर्न म्हणजे वेबर पर ॲम्पियर टर्न हे परमिनन्सचं युनिट आहे. ठीक आहे, वेबर पर ॲम्पियर टर्न. बघा ह्या ऑप्शनपैकी वेबर पर ॲम्पियर टर्न कुठं आहे? ऑप्शन बी ह्याचं करेक्ट आन्सर आहे. ॲम्पियर टर्न ऑप्शन ए हे येणार नाही, नेग्लेक्ट होईल. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन सी बघा कन्फ्यूज करण्यासाठी ॲम्पियर टर्न पर वेबर उलटं दिलेलं आहे. ठीक आहे, अशा वेळेस आपण अशा क्वेश्चनला कन्फ्यूज होतो, तर अशा वेळेस कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण डायरेक्ट त्या ठिकाणी फॉर्म्युला लिहायचा आणि त्याचं युनिट समोर आपल्याला लिहिल्यानंतर मग कन्फ्यूज होणार नाही. ऑप्शन डी वेबर पर स्क्वेअर मीटर. ठीक आहे, वेबर पर स्क्वेअर मीटर कशाचं युनिट आहे? हे वेबर पर स्क्वेअर मीटर हे वेबर पर स्क्वेअर मीटर कशाचं युनिट आहे? फ्लक्स डेन्सिटीचं युनिट आहे. मग परमिनन्स होईल का? नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 3चं ह्या ठिकाणी ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 3चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विच रूल इज अप्लाइड टू फाइंड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन सॉलिनाइड कॉईल. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला काय फाइंड करायचं आहे? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ऑप्शन बघूया आपण. कॉर्कस्क्रू रूल ऑप्शन ए आहे. ऑप्शन बी राईट हँड पाम रूल. ठीक आहे, ऑप्शन सी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ठीक आहे, मला सांगा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कशासाठी यूज करतो आपण? मोटरसाठी यूज करतो. फ्लेमिंग्स राईट हँड रूल कशासाठी यूज करतो? जनरेटरसाठी यूज करतो. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे ह्या ठिकाणी? विच रूल इज अप्लाइड टू फाइंड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ सॉलिनाइड कॉईल. ठीक आहे, तर सॉलिनाइड कॉईलमध्ये जे काही डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करण्यासाठी या ठिकाणी कोणता रूल यूज करतो? तर राईट हँड पाम रूल. ठीक आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 4चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द युनिट ऑफ रिलक्टन्स. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी रिलक्टन्सचं युनिट तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, रिलक्टन्सचं युनिट. तर आपण ह्या ठिकाणी ऑप्शन थ्रू जाऊया. रिलक्टन्सचं युनिट ऑप्शन ए आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, तो स्क्वेअर आहे. वेबर पर मीटर स्क्वेअर कशाचा आहे? फ्लक्स डेन्सिटीचा. आपल्याला कशाचं विचारलेलं आहे? रिलक्टन्सचं. वेबर पर मीटर आहे का? नाही. ठीक आहे, ह्या ठिकाणी ॲम्पियर टर्न पर वेबर. ठीक आहे, हे बघा परमिनन्स आणि रिलक्टन्सचं युनिट एकमेकाला अपोजिट आहे. परमिनन्सचं करेक्ट युनिट काय होतं? वेबर पर ॲम्पियर टर्न. आणि ह्या ठिकाणी रिलक्टन्सचं युनिट काय आहे? रिलक्टन्सचं युनिट आहे ॲम्पियर टर्न पर वेबर. ठीक आहे, म्हणजे हे रिलक्टन्स आणि परमिनन्स हे दोन पॅरामीटर एकमेकाला रेसिप्रोकल आहेत. ठीक आहे, म्हणून ह्या ठिकाणी करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर 5चं करेक्ट आन्सर काय येईल? सी. ठीक आहे, ॲम्पियर टर्न पर वेबर. नेक्स्ट. which defines the flux density always lagging behind the magnetizing force. ठीक आहे, मग या ठिकाणी जे फ्लक्स डेन्सिटी आहे लॅगिंग म्हणजे पाठीमागे असते कोणापेक्षा? मॅग्नेटायझिंग फोर्सपेक्षा. तर त्याला काय म्हणतो आपण? हिस्टेरिसिस म्हणतो का मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणतो का मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो का रेसिड्युअल मॅग्नेटिझम. इथं थोडं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, करेक्शन करून घ्या. मॅग्नेटिझम आहे ते रेसिड्युअल मॅग्नेटिझम. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी हा जो कॉन्सेप्ट आहे फ्लक्स डेन्सिटी ऑलवेज लॅग बिहाइंड द मॅग्नेटायझिंग फोर्सला आपण हिस्टेरिसिस म्हणतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6चं ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 6चं ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द युनिट ऑफ मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स? MMF. आत्ताच आपण थोड्या वेळाखाली डिस्कस केलं होतं MMFचं युनिट काय आहे. ठीक आहे, MMFचं युनिट. क्वेश्चन नंबर 7 ह्या ठिकाणी MMFचं युनिट काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला MMFचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ठीक आहे, MMF इक्वल्स टू ह्या ठिकाणी MF इक्वल्स टू काय माहिती पाहिजे तुम्हाला? फॉर्म्युला N इंटू I. ठीक आहे, N इंटू I नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट. ठीक आहे, म्हणजेच ह्याचा युनिट काय आहे? AT.
ॲम्पियर टर्न. बघा युनिट कुठं आहे का इथं ॲम्पियर टर्न ह्या ठिकाणी ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे याचं, ऑप्शन सी ॲम्पियर टर्न. ठीक आहे, करेक्ट आन्सर कोणता आहे ॲम्पियर टर्न. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द युनिट ऑफ ससेप्टन्स. ठीक आहे, ससेप्टन्सचं युनिट ह्या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे, कंडक्टन्सचं युनिटसुद्धा म्हो आहे आणि ससेप्टन्सचं युनिटसुद्धा ह्या ठिकाणी म्हो आहे. ठीक आहे, म्हो. म्हणून क्वेश्चन नंबर 8चं बघा, ओहम कशाचं युनिट आहे. आता ऑप्शन कसे नेग्लेक्ट करायचे. ऑप्शन बी काय आहे म्हो आहे. ठीक आहे, कशाचं ऑप्शन बी काय आहे ओहम, कशाचं युनिट आहे रेजिस्टन्सचं. ऑप्शन सी काय आहे हेनरी, कशाचं युनिट आहे इंडक्टन्सचं. ऑप्शन डी काय आहे फॅरेड, फॅरेड कशाचं युनिट आहे कॅपॅसिटन्सचं. ठीक आहे, आपल्याला कशाचं विचारलं आहे ससेप्टन्सचं. ठीक आहे, कधी कधी जर आपल्याला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर येत नसेल मग आपण ऑप्शन आपल्याला जी माहिती आहे त्याच्यानुसार जर ऑप्शन आपण रिमूव्ह करत गेलो तर करेक्ट आन्सरसुद्धा आपल्याला शोधता येते. ठीक आहे, करेक्ट आन्सर आपल्याला फाइंड आउट करता येते. म्हणून क्वेश्चन नंबर 8चं ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन ए म्हो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. व्हिच क्वांटिटी इज रोटेटिंग ॲट अ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे, अशी कोणती क्वांटिटी आहे जे कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीला रोटेट होते. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी वेगवेगळ्या क्वांटिटी दिलेल्या आहेत. स्केलार क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, फेजर क्वांटिटी, अल्जेब्रिक क्वांटिटी. ठीक आहे, तर ह्या क्वेश्चननुसार कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीला कोणती क्वांटिटी रोटेट होते तर ह्या ठिकाणी फेजर क्वांटिटी. फेजर क्वांटिटी म्हणजे क्वेश्चन नंबर 9चं ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 9चं सी हे करेक्ट आन्सर आहे, फेजर क्वांटिटी. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर इफ ओपन सर्किट फॉल्ट ऑकर्स. ठीक आहे, ह्या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटरवरती काय इफेक्ट होतो जेव्हा ओपन सर्किट म्हणजे सर्किट जर ओपन झालं. ठीक आहे, ओपन सर्किट फॉल्ट त्या ठिकाणी झाला तर इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटरवरती काय इफेक्ट होतो. ठीक आहे, आता इथं ऑप्शन दिलेले आहेत. इट विल नॉट फंक्शन, ऑप्शन ए. ऑप्शन बी इट विल बर्स्ट ॲट वन्स. ऑप्शन सी इट विल बिकम ह्या ठिकाणी लिकी म्हणजे लिकेज होते असं त्याचं मिनिंग आहे. इट विल फंक्शन नॉर्मली, कारण नॉर्मली तो ऑन असतो, वर्क होतो. ठीक आहे, जर क्वेश्चन आपण काळजीपूर्वक वाचलात तर ह्या ठिकाणी ओपन सर्किट म्हणल्यानंतर सर्किट जर ओपन झालं तर तिथून करंट फ्लो होईल का, करंटच फ्लो होणार नाही. ठीक आहे, म्हणजे तो वर्क करेल का, फंक्शन त्याचं म्हणजे ऑन होईल का, तो नाही. म्हणून ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे ह्याचं, इट विल नॉट फंक्शन. क्वेश्चन नंबर 10चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, इट विल नॉट फंक्शन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज दी युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे. आता असे सोपे क्वेश्चनसुद्धा कधी कधी आपण चुकतो. ठीक आहे, तर अशा सोप्या क्वेश्चनला ऑप्शन थ्रू जायचं. ठीक आहे, वोल्ट कशाचं युनिट आहे व्होल्टेजचं युनिट आहे. ॲम्पियर कशाचं युनिट आहे करंटचं. ठीक आहे, वॅट कशाचं युनिट आहे पॉवरचं. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे हर्ट्स. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 11चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज दी व्हॅल्यू ऑफ फॉर्म फॅक्टर फॉर सायनोसायडल वेव्हफॉर्म. ठीक आहे, फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू किती असते. ठीक आहे, सायनोसायडल म्हणजे साईन वेव्हफॉर्म असेल तर फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू किती असते. ठीक आहे, आता फॉर्म फॅक्टरची आपल्याला डेफिनेशनसुद्धा माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा ह्या ठिकाणी तुम्हाला 2 व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे. कोणकोणते, ॲव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू. ह्या दोघांचा रेशो जर घेतलं तर काय येते फॉर्म फॅक्टर येतो आणि त्याची व्हॅल्यू किती असते 1.11. ठीक आहे, बघा ऑप्शनमध्ये शोधून काढा. फॉर्म फॅक्टरची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे सायनोसायडल वेव्हफॉर्मसाठी लक्षात ठेवा 1.11. ठीक आहे, तर ऑप्शन ए काय आहे 1.21. ऑप्शन बी काय आहे 2.11. ऑप्शन सी काय आहे 1.22. ऑप्शन डी आहे 1.11. म्हणजे क्वेश्चन नंबर 12चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्रेस्ट फॅक्टर फॉर सायनोसायडल वेव्हफॉर्म. ठीक आहे, क्रेस्ट व्हॅल्यू किती असते क्रेस्ट व्हॅल्यू. आता ह्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. बघा ऑप्शन तुम्हाला असे देतात की ह्या ठिकाणी आपल्याला आन्सर माहिती जरी असेल तरी आपण पेपरमध्ये घाईघाईमध्ये गोंधळून जातो आणि चुकीचा आन्सर टिक करून येतो. मग आपल्याला सिलेक्शन का झालं नाही
तर आपण ह्या छोट्या छोट्या चुका केल्यामुळं आपलं सिलेक्शन होत नाही. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी क्रेस्ट व्हॅल्यूची जी व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू आहे 1.414. ठीक आहे, फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू किती होती 1.11 हे लक्षात ठेवा आणि क्रेस्ट फॅक्टरची व्हॅल्यू किती आहे 1.414. ठीक आहे, जर ह्याच्यामध्ये जर शोधून काढलं तर आपण ह्या ठिकाणी ऑप्शन सी क्वेश्चन नंबर 13चं ऑप्शन सी ह्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन सी ह्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन सी 1.414. ठीक आहे, हां नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. व्हॉट इज दी युनिट ऑफ इम्पिडन्स. इम्पिडन्सचं युनिट विचारलेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी ऑप्शन थ्रू जर गेलं तर आपल्याला शोधून काढता येते युनिट. ऑप्शन ए ओल्ट. ओल्ट कशाचं व्होल्टेजचं युनिट आहे. वॅट कशाचं बी ऑप्शन बी वॅट आहे कशाचं युनिट आहे पावरचं. ऑप्शन सी ॲम्पियर कशाचं युनिट आहे करंटचं युनिट आहे. ऑप्शन डी कशाचं ओहम हे कशाचं युनिट आहे इम्पिडन्सचं. रजिस्टन्स आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचं युनिट आहे. ठीक आहे, तर इम्पिडन्सचं युनिटसुद्धा ओहमचं आहे. भरपूर ओहम हे युनिट आहे. तर आपल्याला जसा क्वेश्चन आला त्याच्यानुसार आपण ते आन्सर टिक करायचं. म्हणून क्वेश्चन नंबर ह्या ठिकाणी 14चं ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15. हाऊ द लो पॉवर फॅक्टर कॅन बी इम्प्रूव्ह इन AC सर्किट. ठीक आहे, जर सर्किटमध्ये समजा पॉवर फॅक्टर कमी आहे तर तो कसा इम्प्रूव्ह करतो आपण बघा. ऑप्शन ए आहे बाय कनेक्टिंग रजिस्टर्स इन सिरीज. ऑप्शन बी आहे बाय कनेक्टिंग कॅपॅसिटर्स इन सिरीज. ऑप्शन सी आहे बाय कनेक्टिंग इंडक्टर्स इन सिरीज. ऑप्शन डी आहे बाय कनेक्टिंग कॅपॅसिटर्स इन पॅरलल. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं कॅपॅसिटर ह्या ठिकाणी पॉवर फॅक्टर जर इम्प्रूव्ह करायचा असेल तर कॅपॅसिटर आपल्याला यूज करावं लागेल. हे फिक्स आहे. रजिस्टर्स यूज करू शकतो का आपण नाही. इंडक्टर यूज करू शकतो का आपण नाही. आपल्याला कॅपॅसिटर यूज करावं लागेल. पण तो सर्किटमध्ये कसा कनेक्ट करायचा का सिरीजमध्ये कनेक्ट करायचा का पॅरललमध्ये कनेक्ट करायचा हे इम्पॉर्टंट आहे. बघा कधीही जर सर्किटचा पॉवर फॅक्टर जर कमी असेल आणि आपल्याला तो जर इम्प्रूव्ह करायचा असेल तर ह्या ठिकाणी कॅपॅसिटर हा पॅरललमध्ये कनेक्ट करायचा. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 15चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे बाय कनेक्टिंग कॅपॅसिटर इन पॅरलल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. ह्या ठिकाणी तुम्हाला हे 15 जे इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन होते AC सर्किटवरती. काही विद्यार्थ्यांची डिमांड होती की AC सर्किट्सवरती तर सर MCQ क्वेश्चन ह्या ठिकाणी त्याचा व्हिडिओ एक तयार करून आम्हाला शेअर करा. तर हे मी तुमच्यासाठी केलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची जसं तुम्हाला काही कुठल्या टॉपिकवरती जर व्हिडिओ ह्या ठिकाणी सांगायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी त्याच्यावरती मॅक्सिमम या ठिकाणी ट्राय करेल व्हिडिओ बनवण्याचा. तर विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला एकच विनंती आहे की हा व्हिडिओ तुमच्या मॅक्सिमम फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर ह्या ठिकाणी मी मोबाईल नंबर माझा दिलेला आहे. व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज टाकून ठेवा. जेव्हा मला जसं वेळ मिळेल तसं मी तुम्हाला याचा रिप्लाय देईल. धन्यवाद. थँक्यू.